व्हिडिओ घरातलाच आहे माझ्या. त्यातील तुम्ही जे संभाषण केलंय ते तुमचं नाहीये, तुम्ही ते डिनाय करताय. हा मुळात एकतर डबिंग केलेला व्हिडिओ आहे आणि प्रतिक्रिया द्यायला लक्ष्मण हाके अजिबात घाबरत नाही. बेधडक बोलणारा लक्ष्मण हाके. जो रोल लक्ष्मण हाकेला मिळाला आहे तो रोल निभावण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. भुजबळ साहेब माझे गुरु आहेत, माझे नेते आहेत, जगतेत. आता डझनावारी लोक जगतेत आपल्या नावावर. ही काय जरांगीची अख्खी टीम काम करते ना तेवढ्यासाठी. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आज एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्या व्हिडिओ व्हायरल मागचं नेमकं सत्य काय हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. यापूर्वी देखील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, आत्ता देखील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काय नेमकं व्हिडिओमध्ये तुम्ही कोणत्या नेत्याबद्दल बोलताय आणि काय व्हिडिओ कधीचा आहे, एकंदरीत काय माहिती आहे व्हिडिओबद्दल सगळी? हा मुळात एकतर डबिंग केलेला व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओचं टायमिंग त्यांनी बरोबर साधलेलं आहे. ओबीसीमध्ये फूट पाडणं, लक्ष्मण हाकेला डॅमेज करणं, हे असे अनेक चिल्लर चाळे आजपर्यंत झालेले आहेत आणि आताही करत राहणार आहेत. पण म्हणून लक्ष्मण हाके ओबीसीची मुवमेंट किंवा ओबीसीच्या संदर्भातलं प्रश्न उपस्थित करणे थांबवणार नाही, लढत राहणार. म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणाल की व्हिडिओ डब केलेला आहे, म्हणजे त्यातील तुम्ही जे संभाषण केलंय ते तुमचं नाहीये, तुम्ही ते डिनाय करताय. डिनाय करत नाही मी. सलग दाखवा ना व्हिडिओ मी काय बोललोय ते. सलग का दाखवत नाही? ते कट पेस्ट करून 2-3 व्हिडिओ जोडून का दाखवताय तुम्ही? तुमच्यात हिंमत आहे पूर्ण दाखवायचा, मग मी पूर्ण सविस्तर प्रतिक्रिया देईल. आणि प्रतिक्रिया द्यायला लक्ष्मण हाके अजिबात घाबरत नाही. बेधडक बोलणारा लक्ष्मण हाके. ओबीसींच्या प्रश्नावरती रात्रंदिवस मेहनत घेणारा, महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये जाणारा, सरकारला जाब विचारणारा लक्ष्मण हाके. लक्ष्मण हाकेला कुठल्या आमदारकीची, खासदारकीची, मंत्रिपदाची, कुठल्या सरकारची भीडभाड ठेवायची नाही आहे. मला असल्या पदांना मी भीक नाही घालत. लक्ष्मण हाके ओबीसीचा प्रश्न प्रामाणिकपणे, जो रोल लक्ष्मण हाकेला मिळाला आहे तो रोल निभावण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. तुम्ही म्हणाल की मला कोणत्याही पदाची वगैरे अपेक्षा नाही. म्हटलं काही दिवसापूर्वी अगोदर तुम्ही एक इच्छा दर्शवली होती की मी मंत्रिपदाच्या लेवलचा माणूस आहे, मला आमदारकी खासदारकीमध्ये रस नाही आहे. आता मी म्हणून देत नसतील तर मला हिसकावून घ्यावं लागेल ना. राजसत्ता आणि राजपट काही मागून मिळत नसतो. त्याला संघर्ष करायची तयारी ठेवावी लागते, हिसकावून घ्यायची तयारी ठेवावी लागते. राजसत्ता, राजपाट, शोषिताच्या, वंचिताच्या पोराला हे काय वेलकम करून देणार आहेत का? आम्हाला तो लढूनच मिळावा लागणार आणि आम्ही मिळवणार तो. सत्य आत्ता जो आज जो व्हिडिओ व्हायरल झाला, व्हिडिओ नेमका कधीचा आहे, कधी शूट केला होता, कुठे शूट केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं कोणत्या नेत्याबद्दल तुम्ही बोलताय? भुजबळावर तुमचा रोष आहे का? हे बघा, भुजबळ साहेब माझे गुरु आहेत, माझे नेते आहेत. मी त्यांना बघूनच ओबीसीच्या मुवमेंटमध्ये आलो आहे. त्यामुळं एवढा बेधडक बोलणारा नेता, हा मला त्यांना काय बोलायचं असेल तर मी 4 भिंतीच्यात काही बोलू शकतो. मग 4 भिंतीच्या आतलं चोरून, लपून, छपून, चिल्लर चाळे करून बाहेर आणून जर कोण काही पब्लिश करत असेल तर या गोष्टीला मी जास्त किंमत देत नाही. कारण लक्ष्मण हाकेला लाखाच्या सभेमध्ये काय बोलायची चांगली अक्कल आहे. लक्ष्मण हाकेला सार्वजनिक ठिकाणी काय बोललं पाहिजे त्याची अक्कल आहे. लक्ष्मण हाकेला किचनमध्ये काय बोललं पाहिजे त्याची चांगली अक्कल आहे. त्यामुळं लक्ष्मण हाकेला डॅमेज करायच्या भानगडीत पडू नका. ओबीसीच्या चळवळीमध्ये कोण हे सगळीच लोक आहेत ना. आता हे व्हिडिओ व्हायरल करणारी लोक माहिती आहेत ना. अरे त्यांची नावं बी माहीत नाहीत महाराष्ट्राला कधी. असली लोक ब्रेड बटर आहे. लक्ष्मण हाके म्हणजे या लोकांसाठी ब्रेड बटर आहे. तर लक्ष्मण हाकेचं नाव घेतल्याशिवाय, त्याच्या कुरघोड्या काहीतरी काड्या केल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. जगतेत. आता डझनावारी लोक जगतेत आपल्या नावावर. आता म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणताय की व्हिडिओ आत्ताच बाहेर आला, मग हा व्हिडिओ इथे शूट झालेला आहे हे तुम्ही ॲक्सेप्ट करताय का? हे बघा, व्हिडिओ घरातलाच आहे माझ्या, पण व्हिडिओ सलग दाखवा ना. किती मिनिटाचा एकूण व्हिडिओ, त्यामध्ये इतर संभाषण काय काय झालं? अशी शेकडो लोक आहेत. हे बघा, तो काय कुठल्या कॅमेऱ्यासमोर, मीडियासमोर झालाय का की तुम्हाला सलग मी देऊ? तो काय रेकॉर्ड झालाय का? ज्या माणसानं कुणी केलंय त्या माणसाची नियत लक्षात येते ना. माणूस तुमच्या जवळच आहे, कारण की तुमच्या घरामधला व्हिडिओ जर रेकॉर्ड होत असेल, तुमच्या घरात बसून जर व्हिडिओ रेकॉर्ड होत असेल तर तो माणूस तुमच्या जवळचाच असणार आहे. हे बघा, माझ्या जवळच्या सगळ्या माणसांना फोडून, ड्रायव्हरांपासून ते अनेक लोकांना फोडलेलं आहे. कोणा प्रयत्न? अरे काय जरांगीची अख्खी टीम काम करते ना तेवढ्यासाठी. रोज जरांगेच्या वॉर रूम मधून रोज लक्ष्मण हाकेवर 5-50 रील पडतात. वेगवेगळे AI द्वारे बनवलेले व्हिडिओ पडतात. लक्ष्मण हाके थांबला का? मग ते आयडिया लावतात ना काही ना काही. व्हिडिओमधनं नेमका रोज, या अगोदर देखील तुम्ही भुजबळावर नाराजी व्यक्त केली होती. या व्हिडिओमधून देखील असं स्पष्ट होतं की परत एकदा तुमच्या निशाण्यावर भुजबळ आहेतच. कारण की अगदी 2 दिवसापूर्वी तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळेस देखील तुम्ही ओबीसी नेत्यांवर रोष व्यक्त केला होता. एकी नसल्याचं तुम्ही स्पष्ट केलं होतं. हो, ओबीसीमध्ये एकी नाही. हो, आज ओबीसीसाठी रस्त्यावर उतरायची गरज आहे. हो, आज आपल्या पदांपेक्षा आज आपल्या ओबीसींच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही भूमिका घ्यायला हवी. ही माझ्या बापाकडं, माझ्या नेत्याकडं
माझी मागणी आहेच ना. ह्यात वावगं काय आहे? लक्ष्मण हाके बेधडक मीडियासमोर बोलणारा माणूस आहे. असले चिल्लर चाळे करायची लक्ष्मण हाकेला गरज नाही आहे. बरं, मग आता नेता कोण आहे ओबीसींचा? कारण की एकजूट तर नाही म्हणताय तुम्ही, समन्वय देखील नाही ओबीसी नेत्यांमध्ये. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी कोणताही नेता एकत्र येत नाही. मग नेता कोण आहे सध्या ओबीसींचा? ओबीसीचा नेता कोण आहे मी माझ्या तोंडून बोलण्यापेक्षा ओबीसीनी एकत्र आलं पाहिजे आणि हे आरक्षण वाचवलं पाहिजे, ही भूमिका आहे माझी. पण अगदी ओबीसींचा जेव्हा एल्गार मोर्चा निघाला होता बीडमध्ये, त्यावेळेस छगन भुजबळ होते, धनंजय मुंडे होते, पंकजा मुंडे होत्या, त्यांच्यासोबत तुम्ही देखील त्याच व्यासपीठावर एकत्र आला होता. हां, मग होतोच ना. जिथं ओबीसीचं काय होतंय तिथं मी असणारच ना. ओबीसींसाठी लढायची, ओबीसींसाठी एकत्र यायची आमची भूमिका आहे आणि आमच्या नेतृत्वानं शब्द दिला तर ते शब्द पाळायची पण आमची भूमिका आहे. पण हे असे काहीतरी डब करून वाक्य एकमेकाला जोडून आमच्यामध्ये धरार पैदा करणं, एकमेकाच्या मनामध्ये कलुषित मन करणं, हे या लोकांच्या पुढच्या लोकांचं काम आहे. ते करत राहतील, पण आम्ही थांबणार नाही आहोत कुठं. तुम्ही म्हणालात की अगदी 5-6 महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे, मग आत्ताच नेमकं बाहेर येण्याचं कारण काय? काय कारण आता त्या व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या लोकांना विचारलं पाहिजे की त्यांनी हे टायमिंग का साधलेलं आहे. मुळात ओबीसीमध्ये फूट पाडणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. मागील काही दिवसांपासून जर बघितलं तर लक्ष्मण हाके थोडे आक्रमक झालेले पाहायला मिळतं. जे पूर्वीचे लक्ष्मण हाके जे शांत दिसायचे किंवा शांत चर्चा करायचे, तेच लक्ष्मण हाके एकदम आक्रमक झालेले पाहायला मिळतं. नेमकं काय कारण? आक्रमक होण्यामागचं नेमकं कारण काय? कारण ओबीसींच्या पदरी निराशा आहे. ओबीसींच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. ओबीसींना काही से आहे हे कोण ऐकायला तयार नाही. आम्ही नाराज आहोत सरकारवर. या सत्तेत जीव रमत नाही. ओबीसीच्या लोकांनी बोललं पाहिजे, भूमिका घेतल्या पाहिजेत, नाहीतर ओबीसी बांधव माझ्यासहित कुणालाच माफ करणार नाहीत. नेत्यांसोबत ओबीसी समाजामध्ये देखील एकजूट नाही का? मग त्यांनी एक व्हायला पाहिजे. आता एक नाही तर असं तुमचं म्हणणं आहे? बोलत नाहीयेत कोण, हे दुर्दैव आहे. ओबीसी कोणी बोलायला कोणी पाहिजे? सगळ्याच लोकांनी विचारतोय नेमकं सगळ्याच लोकांनी 5-7 कॅबिनेट मंत्री आहेत ओबीसींचे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात. कोण आहेत त्यांचे? सगळीच नावं आहेत. तुम्ही नावं काय घेत नाही? तुम्ही पत्रकार परिषदेत देखील तुम्ही नावं घेतली नाहीत, आता देखील तुम्ही नावं घेत नाहीत. सगळे जयकुमारजी गोरे साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, आमचे पंकजाताई आहेत, आमच्या गणेशजी नाईक आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, छगनरावजी भुजबळ आहेत. सगळ्यांनी बोललं पाहिजे. पण हे तर सगळे सत्तेत असताना देखील मग न्याय हक्कासाठी लढवा लागतोय. मग ह्यांच्याकडूनच समाजाकडे कानाडोळा होतोय का? समाजाची जर थोडी चाळ असेल, कधी कधी सत्तेवरती लाथ मारावी लागते. गोपीनाथराव मुंडेंच्या भूमिकेत सुद्धा यावं लागेल. गोपीनाथराव मुंडे बनावं लागेल. जातनिहाय जनगणनेचा प्रश्न आहे. त्या प्रश्न जर नाही आत्ता झालं, परत 10 वर्ष आपण मागं जाणार आहोत. हे या लोकांना जाणीव आहे सगळ्या. आता मी नावं घेतली त्यांना, आणि जाणीव असेल तर याच्यावर उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. सत्तेत तुम्हाला सत्ता प्यारी आहे तर तुमच्या शीर्षस्थ नेतृत्वाला तुम्ही सांगितलं पाहिजे, सेन्सस करताय तर कास्ट वाईज सेन्सस करा. ज्यावेळेस तुम्ही ओबीसींच्या न्याय हक्कासाठी प्रश्न उपस्थित करता, मोर्चा काढता, आंदोलनं करता, त्यावेळेस तुमच्या ओबीसींच्या नेत्यांसोबत जे आता सत्तेमध्ये त्यांच्यासोबत तुमची चर्चा होते? कोण फोन करत नाहीत, त्यामुळे तर चीड आहे ना मनामध्ये. सत्तेतल्या लोकांकडून ज्यावेळी आम्ही अपेक्षा ठेवतो, त्या जर अपेक्षा पूर्ण करत नसतील किंवा आमचं म्हणणंच ऐकून घेत नसतील तर चीड साहजिक आहे ना. सरळ सरळ बेकायदा GR काढले जात आहेत. सरळ सरळ ओबीसीच्या आरक्षणाचा मुर्दा पाडला जातोय. सरळ सरळ ओबीसीच्या आरक्षणाचं झोपडं उद्ध्वस्त होतंय आणि आम्ही शांत बसायचं. आता सध्याच्या घडीला आता तुमचा नेमका व्हिडिओमधून नेमका रोज कोणावर हे अजूनही खरं तर बाहेर आले. व्हिडिओ सलग आला असता तर मी सलग बोललो असतो. मुळात व्हिडिओ डब केलेला आहे, व्हिडिओ कॉपी पेस्ट केलेला आहे, एकमेकाला जोडलेला आहे. त्याचा अर्थच नीट ध्वनीत होत नाही. तर जो अर्थच ध्वनीत होत नाही त्याच्यावर मी कशाला बोलू? बरं, तुम्ही एवढं तर मान्य करता की व्हिडिओमध्ये बोलताना तुम्हीच आहात आणि व्हिडिओ खरंच शूट झालेला आहे, याच ठिकाणी तुमच्याच घरात शूट झालेला आहे? शूट झालं मान्यच आहे ना, पण तो कॉपी पेस्ट झाला हेही तितकंच सत्य आहे. ते मला बदनाम करण्याच्या दृष्टीने झालं तेही तितकंच सत्य आहे. ते ओबीसीमध्ये फूट पाडणारा व्हिडिओ आहे हेही तितकंच सत्य आहे. आणि व्हिडिओ बनवणाऱ्याची आणि व्हायरल करणाऱ्याची नियत हे आम्हाला डॅमेज करणे आहे हे सिद्ध होते सगळीकडं. म्हणजे विरोधकांकडून तुमचा हा व्हिडिओ काढण्यात आला आणि त्यांच्याकडनंच हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. कारण मी जाहीर सभेत बोललो नाही, मी कॅमेऱ्यासमोर बोललो नाही, मी प्रेसमध्ये बोललो नाही. कुठं काय बोलायचं याची अक्कल चांगली लक्ष्मण हाकेला आहे. त्यामुळं चोरून छपून लपून ते पापाराजी पत्रकारांसारखं जर कोण करत असेल, मला त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि त्यांच्या कुटील नीतीची कीव करावीशी वाटते. विष्णू कुराडे जे तुमचे जुने सहकारी होते, त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की लक्ष्मण हाकेंनी गंगाधर नाना काळकोट यांना फोन केला होता, व्हिडिओ कॉल केला होता. त्या व्हिडिओ कॉलमध्ये दोघांमध्ये संभाषण झालं आणि लक्ष्मण हाकेंनी त्यांना सांगितलं की मला पदरात घ्या, मला माफ करा. यावर काय तुमचं मत? हे खरं आहे? तेवढा व्हिडिओ दाखवायला सांगा ना त्यांना. तेवढा व्हिडिओ आहे ना त्यांच्याकडं, व्हिडिओ कॉल केला असं त्यांचं म्हणणं आहे ना, तो दाखवायला सांगा तेवढा. मग त्यांनी हे
रोखोक सांगितलं की ही गोष्ट घडलेली आहे. अरे मी काय म्हणतोय, कोण भंपक माणसं, त्यांना म्हणावं तू तेवढा व्हिडिओ तुम्ही दाखवा. हे गंगाधर काळकुटेने देखील मान्य केले की हा व्हिडिओ कॉल आला होता म्हणून. अरे मग दाखवा ना तेवढा. त्या दोघांनी पण तो व्हिडिओ दाखवला पाहिजे ना, मग बोलू आपण त्याच्यावर. हे संभाषण घडलं नव्हतं दोघांमध्ये. अरे मी काय बोलतो, त्यांनी तो व्हिडिओ दाखवावा. आरोप करायला काय, मी पण आरोप करतो ना. जरांगे माझ्या घरी येऊन 2 दिवस बसून गेले, करू का आरोप? 2 दिवस माझ्याकडे होते, 2 दिवस 1-1 तास आम्ही गप्पा मारलेत. तुम्ही तेवढं आंदोलनात उतरू नका असं मी आरोप करू त्यांच्यावर? विष्णू कुराडेंसोबत नेमकं तुमचं अगोदर तुमची मैत्री होती, तुमचे जुने सहकारी होते, नेमकं असं काय घडलं की त्यांनी असे, तुम्ही म्हणताय की जे आरोप खोटे आहेत ते आरोप करण्यामागतं मग त्यांचं काय कारण नेमकं? ते त्यांनाच विचारावं. काय ते चिल्लर गोष्ट आहे, त्याच्यावर बोलणं योग्य नाही. नक्कीच आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके आपल्यासोबत होते. अगदी आज सकाळपासून त्यांचा एक व्हिडिओ आहे तो समाज माध्यमांवर प्रसारित होतोय. मात्र हा व्हिडिओ विरोधकांनी डबिंग करून आणि चुकीच्या पद्धतीने एडिट करून पसरवल्याचा आरोप आता त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ओबीसी नेते असलेले ओबीसी नेते देखील आता सरकारमधील जवळपास 7 ते 8 ओबीसी नेत्यांचं नाव आता लक्ष्मण हाकेंनी घेतलेले आहे. ते ओबीसी नेते ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येत नाहीत, त्यांच्यासाठी लढा देत नाहीत. त्यामुळे हा लढा आता समाजालाच लढावा लागणार आहे. आणि या व्हिडिओच्या संदर्भामध्ये त्यांनी हा व्हिडिओ चुकीच्या वेळी विरोधकांकडनं डबिंग करून त्याचं एडिट करून समाज माध्यमांवर टाकल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. रंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.